साठविला हृदयामध्ये न सांगता करी सर्व काम न सांगता करी सर्व काम न सांगता न सांगता करी सर्व काम साठविला समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम. तो जगाचा मालक भक्ताच्या बरोबर राहतो आणि भक्ताचे सगळे काम न सांगता करतो. सज्जन कसा यास विकू लागे मास माळ्या सावत्यास कृपू लागे साधवया भक्ती काज नाही लाज धरितो. जो जगाचा मालक आपले सगळे काम करतो ना, फक्त त्याची अंतकरणापासून भक्ती केली पाहिजे. जीवन जगत असताना किती घाई असू द्या ना, सकाळी सकाळी किती धावपळ असू द्या, 2 मिनिटं आम्ही त्या जगाच्या मालकाला हात जोडू शकत नाही का हो? किती धावपळ असली तर आपल्या घरातील देवघरासमोर 2 मिनिटं भगवंताला हात जोडून उभे राहा. ते जगाच्या मालकाला म्हणा, भगवंताला सकाळी सकाळी हृदयामध्ये साठवा, हृदयामध्ये आठवा त्या जगाच्या मालकाला आणि भगवंताला म्हणा, देवा तूही माझ्या बरोबर चाल ना. अहो घरी येऊपर्यंत जगाचा मालक तुमची वाट बघत राहील, एवढी तुम्हाला ग्वाही देतोय. इतका दयाळू तो भगवान परमात्मा, इतका कृपाळू. म्हणून जीवन जगत असताना आम्ही त्या भगवंताचं भजन आमच्या आयुष्यामध्ये केलं पाहिजे, त्याचं चिंतन आमच्या आयुष्यामध्ये आम्ही केलं पाहिजे ना. कारण जीवनामध्ये धन दौलत आमच्या बरोबर येणार नाहीये. ज्याला दुःखाची जाणीव असते ना, त्याला सुखाची किंमत असते. आपण जे दिवस काढले आहेत तिची नेहमी माणसांना जाणीव ठेवली पाहिजे हो. सुंदर चेहरा म्हातारा होतोय, बलाढ्य शरीर गळून पडतं, सत्ता संपत्ती पद अधिकार हे सुद्धा एक दिवस काळाच्या ओघात निघून जाणार आहे. खाली राहणारे तो फक्त आपण केलेला परमार्थ आणि चांगले कर्मच आमच्या बरोबर येणार आहे. दुसरं जीवनामध्ये बरोबर काही येणार नाहीये. म्हणून जीवन जगत असताना चांगलं व्यक्तिमत्व होऊन आम्ही जीवन जगलं पाहिजे. चांगलं व्यक्तिमत्व जन्म घेत नसतं, ते निर्माण करावं लागत असतं. आपल्या सोबत दुसऱ्याचंही भलं व्हावा अशी ज्याची मानसिकता असते ना, त्यांना आयुष्यात काही कमी पडत नाही. धर्माची गद्दारी, कार्यात बेईमानी, वागण्यात लाचारी आणि बोलण्यात लबाडी जी माणसं करतात ते आयुष्यात सुखी होत नाहीये. म्हणून जीवन जगत असताना माणसाने चांगलं जीवन जगलं पाहिजे. आम्ही परमार्थ करतोय, चिंतन करतोय, भगवंताचं आयुष्य जगतोय, पण हे जीवन जगत असताना दुसऱ्याचं सुद्धा आम्ही वाईट नाही केलं पाहिजे. दुसऱ्याचं सुद्धा आम्ही आमच्या आयुष्यामध्ये वाईट केलं नाही पाहिजे. कारण जो इतरांचं वाईट करतो ना, तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतोय. जो दुसऱ्याचं चांगलं करतोय ना, तो स्वतः कधी संपत नाही. दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा आपण चांगल्या वाटायला लागा ना. दुसऱ्याला वाट दाखवण्यापेक्षा वाट दाखवण्याचं कार्य करा. माणसाचा दर्जा श्रीमंतीवरून ठरत नाही, विचारावरून ठरत असतो. चांगला माणूस बना. शेवटी हिशोब धर्माचा नाही कर्माचा होत असतो, हे लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. आमचं आयुष्य आमच्या कर्मानुसार राहणार आहे. म्हणून आम्ही जीवन जगत. नुसतं गंध लावले माळ घालणे याला परमार्थ म्हणत नाही. परमार्थ म्हणजे आपल्यापासून दुसऱ्याला त्रास नको, हा सुद्धा सगळ्यात मोठा परमार्थ आहे. भगवद्गीतेमध्ये काय फक्त माणसाने माणसाबरोबर चांगलं वागावं. धर्म कसा आहे त्याच्यामध्ये शिकवलेला तो आम्ही ते वाचन केलं पाहिजे. एकदा आम्ही त्याची भगवद्गीता एकदा वाचली पाहिजे. आपल्यापासून दुसऱ्याला त्रास नको, हा सगळ्यात मोठा परमार्थ आहे. म्हणून जीवन जगत असताना एखाद्याने तुम्हाला दुःख दिलंय, त्रास दिलं, तुम्ही का त्याचं वाईट करता? तुम्ही का दुसरं कर्म करता? कारण त्याचं कर्म त्याचा व्याजासह बदला घेणारे आपण का दुसरे कर्म करता? कारण आमच्या कर्माला 13 साक्षीदार आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, तुमचं मन, तुमची बुद्धी, अहंकार, चंद्र, सूर्य, तारे आणि या दिशा आणि हृदयामध्ये असलेला परमात्मा. मग किती डिलीट करा, किती पुरावे नष्ट करा, कार्यक्रम सुटत नाही. या जन्मात नाही ना, आम्हाला पुढच्या जन्मात भोगावाच लागणार आहे. म्हणून कर्म करत असताना चांगले